समाधान खिंडकर याला मारहाण झाल्याचा जो व्हिडिओ समोर आला आणि त्यावरती दादासाहेब खिंडकर यांच्यावरती बीड शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला। त्यानंतर जी प्रक्रिया होती ती दिवसभर चालली आणि आता माझ्यासोबत दादासाहेब खिंडकर आहेत। काय प्रकार आहे नेमका, कशामुळे तो वाद झाला आणि कशामुळे मारहाण झाली आणि कोण आहे समाधान खिंडकर हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, काय प्रकार होता तो जो व्हिडिओ पाहिला, जो व्हिडिओ आलेला आहे समोर, कशामुळे मारहाण करण्यात आली आणि काय प्रकार आहे आणि समाधान नेमका कोण आहे तुमचा? समाधानचा विषय असा आहे, जे काही ग्रामपंचायत मध्ये आमच्या जो पडेल उमेदवार आहे की 2012 पासून त्याला जिल्हा ओळखतोय। जिल्ह्यात त्याने पोलिसावर हल्ला केला होता, पोलिसांना मारलं होतं, गावात पूर्ण रस्ते जे गावातले आहेत ते उकरून काढले होते आणि त्यानंतर त्यावेळेस आपल्याकडे संभाजी कदम नावाचे DYSP होते आणि केंद्रेकर नावाचे आपल्याला कलेक्टर होते। साऱ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे तो विषय कसा आहे। हा माणूस किती नीच पातळीला जातो आणि त्या व्यक्तीने गावातल्या जवळपास 70% लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आतापर्यंत। आणि जो काही प्रत्येक वेळेस निवडणुकीला त्याची हार होती, त्याचा जे काही सूड उगवायचा आहे म्हणून ह्या समाधान सारख्या वाईट प्रवृत्तीला हाताखाली धरून तो माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करतोय वारंवार। आणि कालही तोच प्रकार घडला। तो सातपुते, त्याचा मेहुणा, हे लोक माझ्या आजूबाजूला दिवसभर मारण्यासाठी मला फिरत होते। त्यांची प्लॅनिंग होती। मी वारंवार पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत, त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही समाधानवर। समाधानने मारहाण करतानाचे व्हिडिओ दिलेले आहेत। मला ज्या फिर्यादीने माझ्यावर फिर्याद केली त्या फिर्यादीचाही माझा तसाच व्हिडिओ मी पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि माझ्यावर फिर्याद झाल्याच्या नंतर मी 13 महिने जेलमध्ये राहिलो। त्या लोकांचे व्हिडिओ देऊन कुठलाही गुन्हा दाखल आतापर्यंत झाला नाही। मग ह्या लोकांना जी मुभा दिली जाते त्यामुळे ह्या लोकांना ताकद मिळते आणि हे लोक जे देशमुख प्रकरण दाबण्यासाठी ह्या लोकांचा वापर होतोय, ह्या लोकांना पुढे केलं जाते आणि ह्या लोकांना अभय दिलं जाते, त्याच्यामुळे हे लोक वारंवार अंगावर येते। मग जर एखादा माणूस वारंवार अंगावर येत असेल, प्रशासन आम्हाला मदत करत नसेल, तर आम्हाला ज्या पद्धतीची जी भाषा ज्याला समजते त्या भाषेत त्याला उत्तर द्यावं लागेल। आम्ही म्हणजे कुणाच्या जीवावर जगायचे? आमच्या पार नारड्याला आले। रोज तुम्ही सोशल मीडियाला बघताय चुकीच्या पद्धतीने आरोप केले जात आहे की आता एवढा मोठा पोलिसांनी तपास केलाय, CIDने तपास केल्याच्या नंतर ह्या धनंजय देशमुखवर आरोप केले जात आहेत किंवा धनंजय देशमुखने भावाला मारायला लावलं। हे सगळ्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ह्या व्यक्तीला समोर करून दारू पिण्यासाठी 1500 रुपये देऊन ह्याला आमच्या अंगावर घातलं जाते। आमचं एक नातं सांगून त्या नात्याचा गैरफायदा घेऊन हे जे आहे विकृत मानसिकतेचा माणूस आहे, याच्यावर जवळपास 48 दरोडेचे गुन्हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि त्याला आम्ही घरातून मी बाजूला केलेलं आहे। मी त्याच्यासोबत राहत नाही, त्यांनी केलेल्या गुन्ह्यासोबत आमचा कुठलाही संबंध येत नाही, परंतु वारंवार तो जाणीवपूर्वक आमच्या सोबत नाव जोडायचा प्रयत्न करतोय आणि ह्या केसमधून मला बाहेर काढण्यासाठी त्याचा वापर केला जातोय। धनंजयला त्रास देण्यासाठी त्या व्यक्तीचा वापर केला जातोय आणि मग बाहेर सांगितलं जातंय की ती त्यांच्या नात्यातलाच विषय आहे, त्यांच्याच नात्यातला वाद आहे। ह्याच्या पाठीमागे कोण आहे? ह्याला अभय देणारा कोण आहे? का ह्याच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत? काय ह्याच्यावर इतके काही सोशल मीडियाला रोज हा धमक्या देतोय? धनंजय देशमुखचा रोज नाव घेतोय, सोशल मीडियातून धमक्या देतोय ओपन त्याचे व्हिडिओ दिलेले आहेत। का त्याच्यावर फिर्याद होत नाही? कुणाच्या सांगण्यावर? कुठली ताकद आहे त्याच्या मागे? त्याचे व्हिडिओ असताना का गुन्हा दाखल होत नाही त्याच्यावर? मग आम्ही गुन्हा केला तर आमच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याच्यावर का गुन्हा दाखल होत नाही? याच्या पाठीमागे कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? याला कोण पाठबळ देतंय? काय ह्याच्या पाठीमागे राजकीय ताकद आहे। जे काही आरोपी आहेत देशमुख प्रकरणातले, त्यांच्या पाठीमागचे जे नेतृत्व आहे हे त्यांना मदत करत आहे। त्याच्यात गावातला आमचा जो सातपुते नावाचा व्यक्ती आहे तो नीच म्हणजे नीच पातळीला गेलेला आहे आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीमार्फत ह्याला पैसे पुरवले जातात आणि हा व्यक्ती पुढे केला जातोय आणि ह्याच्यातून आम्हाला त्रास दिला जातोय वारंवार आणि ह्यातून त्रास देऊन असं दाखवलं जातं की आम्ही गुन्हेगार आहोत। आतापर्यंत माझ्यावर महाराष्ट्रात इतर कुठेही गुन्हे दाखल नाहीत, फक्त सातपुते नावाच्या त्या व्यक्तीनेच त्याच्या परिवाराने माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि माझ्यावरच नाही तर गावातल्या महिलांवर, मुलींवर, शेतकऱ्यावर, जे लोक मतदान करत नाहीत अशा लोकांवर त्यांनी वेगवेगळे 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले। हा इतिहास आहे आणि सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की हा सातपुते खोटे गुन्हे दाखल करतो। मग जर हा खोटे गुन्हे दाखल करत असेल तर त्याला उत्तर त्या पद्धतीनेच द्यावं लागेल आणि जी भाषा त्यांना समजते त्याच भाषेत त्यांच्यासोबत वागावं लागेल। आम्हाला प्रशासनाकडून सध्या मदत होत नाहीये, त्यांचे व्हिडिओ दिले, सगळे पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही कुठली।
का कारवाई होत नाही? तुम्ही याच्याकडे कुठं वरिष्ठांकडे दाद मागितली आहे? म्हणजे नेमकं समाधान एवढा मोठा गुन्हेगार आहे असं तुम्ही सांगताय, तर त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल आहेत. मग कारवाई का होत नाही? म्हणजे कारण काय याला? याला कोण असं पाठबळ देतंय? तुम्हाला काही सांगता येईल का याबद्दल? आता त्याच्या पाठीमागं कोण आहे हे मला माहिती नाही. जे मला माहिती आहे, हे जे काही लोक आहेत आरोपीचे, त्यांच्या मागची जी राजकीय ताकद आहे ती त्याला मदत करते, हे आम्हाला परफेक्ट माहिती आहे. आणि तो कुठलंही त्याच्याकडे कमाईचं साधन नाहीये, तो कुठलंही काम व्यवसाय करत नाही. आज तो दिवसात 10-10, 20-20 हजार रुपये खर्च करतोय. हे पैसे कुठून येत आहेत, कुठून नाही, हे आम्हाला सगळं माहिती आहे. हे सातपुते नावाचा व्यक्ती आहे, तो त्याला पैसे पुरवतोय आणि त्याच्या सांगण्याने हे वाद घालतोय. ह्याच्यातून एक अनुचित प्रकार घडवण्याचं त्यांचं एक षडयंत्र रचलेलं आहे माझ्यासोबत आणि धनंजय देशमुख सोबत आणि त्या फिर्यादी सोबत. हे कुठला प्रकार घडून आणतील हे सांगता येणार नाही, कारण त्या थराला गेलेले आहेत. आज सोशल मीडियाला बघा, एडिट पोस्ट करून, वेगवेगळ्या पोस्ट करून माझ्या नावाने टाकल्या जातात आणि ह्यांनी केल्यात म्हणून सांगून बाहेर माझा नंबर दिला जातो आणि ते लोक मला फोन करून शिव्या देतात. लोकांचा गैरसमज करून दिला जातो आणि लोक माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न चालू आहे. काल जो प्रकार घडला तो नेमका कशामुळे घडला आणि काय सत्यता आहे त्याच्यात कुठलं प्रकार घडण्याचं कारण एकच आहे. हे वारंवार मी घरापासून निघाल्यापासून माझ्या पाठीमागं परमेश्वर सातपुते आहे, त्याचा मेहुणा गोरख भटे आणि समाधान हे दिवसभर काल माझ्या मागे फिरत होते आणि वारंवार जाणीवपूर्वक आले की बाजूला येऊन उभं राहायचं, शिव्या द्यायच्या, काही ना काही डवचायचं विनाकारण. कुठलीही घटना नाही, काही नाही, का विनाकारण माझ्या मागे फिरायचं? मी माझ्या कामात व्यस्त आहे, मी माझं काम करतोय, कोणाला त्रास दिला नाही, विनाकारण का? आणि मग काहीतरी व्हिडिओ बनवायचे, तेच पोस्ट करायचे, असं केलं तसं केलं, काय कुठले प्रकार आहेत हे? तर त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या व्हिडिओमध्ये तो कोणीतरी पोलीस कर्मचाऱ्याला बोलतानाचा आवाज त्यामध्ये येतोय. मग यावरती पोलिसांनी अशी काही कारवाई केली नाही का? त्याला काही जबाब विचारला का नाही? ज्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी काही विचारणा केली आहे का त्यावर? त्याच्याबद्दल मला माहिती नाही. माझ्यावर कारवाई झालेली, माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. मी आज दिवसभर त्या प्रोसिजर मध्ये होतो, मी माझी जामीन करून घेतलेली. या सगळ्या प्रकरणामध्ये तो तुमचा रक्ताचा नातेवाईक आहे, तुमचा सक्का भाऊ आहे असं देखील म्हटलं जातं. काय नेमका इतका वाद विकोपाला जाण्याचं कारण काय? तुम्ही घरात बसून देखील हे प्रश्न सोडवू शकता. ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी नातेवाईकांनी प्रयत्न करून बघितलेले, पण ते जी मानसिकता आहे ती विकृत मानसिकता आहे. आणि नाते गोते आपले कोण असावेत, कोण असू नयेत हे आपल्या हातात नाही, ते निसर्गाकडून आहे. त्याच्यामुळं आपले नाते कोण आहेत हे मॅटर करत नाही. विषय आहे की माणसाची प्रवृत्ती काय आहे आणि तुम्ही वागताय कुठल्या थराला, हा विषय आहे. जे सातपुते आहेत हे नेमकं तुम्हाला का टार्गेट करतायत? म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा संतोष देशमुखांच्या हत्या झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये काहीतरी एक पंच म्हणून आहात किंवा साक्षीदार म्हणून त्या केसमध्ये आहात. यामुळे काही तुमच्यावरती दबाव आणला जातोय का? कोणामार्फत आणला जातोय? काय प्रकरण? हे राजकारणातून षडयंत्र रचलं गेलेलं आहे. सातपुते हाताखाली धरलेला आहे. राजकारणात तो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो आणि एकही निवडणूक तो आतापर्यंत जिंकला नाही. आता तो जिंकला नसल्यामुळे त्याला राग आहे, विकृत मानसिकतेचा माणूस आहे. या अगोदर ग्रामपंचायत मध्ये हरला म्हणून त्याने पोलिसावर हल्ला केला होता. मी तुम्हाला सांगितलं, हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. जे पोलीस डिपार्टमेंट मध्ये जुने लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की हा व्यक्ती कसा आहे. आता नवीन जे आलेले आहेत त्यांना माहिती नाही. त्याच्यामुळे हा चुकीची माहिती देणं, चुकीच्या पद्धतीने वागणं, गावात असा वागला होता म्हणून त्याला गावात संपूर्ण दिंड काढून मारलं होतं सातपुतेला. हे सगळ्या जिल्ह्याने बघितलेलं. ज्यावेळेस आज बी तुम्ही संभाजी कदम साहेब आज बी पुण्याला आहेत, त्यांच्याकडून तुम्ही जर माहिती घेतली तर सत्य माहिती कळेल किंवा हा व्यक्ती कसा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या अगोदर बी पोलीस डिपार्टमेंट मधल्या अधिकाऱ्यावर त्यांनी 354 सारखे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न केला. आम्ही आहेत ना, आमच्या समोर घडलेल्या घटना आहेत. अनेक अधिकारी आहेत, पिंपळनेरला जे काही अधिकारी आले त्या तशा अधिकाऱ्यांना टार्गेट करणं, त्यांना त्रास देणं आणि मग त्या अधिकाऱ्यांनी जर त्यांचं ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा, वरून प्रेशर वापरायचं राजकीय आणि त्यांना त्रास द्यायचा. समाधानला जे सातपुते आहेत ते मदत करतायत, ते वाचवतायत, ते पोलीस केस होऊ देत नाहीत असं म्हणायचंय. सातपुते मार्फतच त्याला मदत केली जाते, त्याला डायरेक्ट मदत केली जात नाही. या अगोदर ही माझी जामीन झाल्याच्या नंतर समाधान हा परळीला गेला होता. परळीला जगमित्र कार्यालयावर गेला होता, तिथून त्याला हाकलून लावलं, त्याला मध्ये येऊ दिलं नाही, एंट्री दिली नाही. तो सातपुते मार्फत त्याला मदत केली जाते. तिथे कोणाला भेटायला? मला माहित नाही कोणाला भेटायला गेला होता. तो तिथे गेला होता, त्याला मध्ये येऊन दिलं नाही एवढी मला माहिती. त्याला मध्ये येऊ दिलं नाही, त्याला सातपुते मार्फत मदत पुरवली जाते आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडून येतात.
हा सगळा प्रकार आहे. जो समाधान खिंडकर आहे हा दादा खिंडकर यांचा सक्का भाऊ आहे, पण तो वाम मार्गाला लागल्यामुळे आणि त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्यावरती कारवाई होत नाही. आणि जे उबाटा गटाचे जे माजी जिल्हा प्रमुख आहेत सातपुते यांच्यामुळे तो सध्या सगळ्या काही कारनाम्यांना त्याला ती मदत केली जाते आणि ती मदत त्यांच्याकडनं मिळते असं दादा खिंडकर यांचा आरोप आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.